गाईस हे बघा, हे सर्व आहे ते रामायणातले जे स्टोरीज आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 50च्या नोटवरती पण आहे. तर हाच आहे रे, हे बघा. कानळा राजा पंढरीचा. हे विठ्ठलाची मूर्ती आहे ती आपली महाराष्ट्रामध्ये. सिर्फ पत्थर का बना है, ऊपर का जो बांधकाम दिखता है ना वो ईंट का बांधकाम होता है. गाईस गणपती बाप्पाची मूर्ती बघा, 20 फुटाची. गाईस आता आपण चाललोय आपला देवलात आहे. हंपीला पोहोचलो आपण. तेव्हा पाठी बसले गौरव आणि रुपेश आणि बाजूला आपला जयेश दादा. काय बोलतो जयेश दादा? येस, ऑल गुड. हे बघा हे बघा मंदिर आहे, हिस्टॉरिक मंदिर आहे. जेवढे पण आपण आता बघणार ते सगळे हिस्टॉरिक केलं. बघा फक्त आता वरती जाणार आपण असं. दोनों बाजूला ये पूरा मार्केटिंग एरिया होता है. उस समय पे जो इधर पूरा लोग रह गया था पूरा 2011 तक. पूरा इधर जो अंदर मकान था, आगे पूरा है ना नया एनक्रोचमेंट बनाया था. शॉपिंग ऐसा पूरा होटल, छोटा छोटा होटल ऐसा रनिंग कर रहा था पूरा. अभी 2011 में क्या किया है, तो सब निकाल दिया लोगों को. निकल के इधर से जो 4 किलोमीटर जो से उनको रिहेबिलिटेशन दिया हुआ है फिर से घर बनाने के लिए. ये अब जो रुका है ना न्यू हम्पी बोलते हैं, वो रिहेबिलिटेशन क्या यहाँ से उनको वहाँ पे है पूरा. अभी सब जो एक्सकवेशन रिस्टोरेशन काम चालू है पूरा. इधर दिखता ना रोड का लगता है, ये रोड का पे इतना मिट्टी भरा हुआ था पूरा. तो सब खोद के ये दोबारा बना रहा है पूरा. ये नंबर दिखता है देखो, पूरा पिलर के ऊपर नंबर लगाया. ये नीचे से पूरा निकल के ये पूरा अंदर मकान था. उसका आगे एंक्रोचमेंट शॉप था इधर. ये पीछे वाला है ना कुछ भी नहीं दिखाई देता था. पीछे सिर्फ पत्थर का बना है. ऊपर का जो बांधकाम दिखता ना वो ईंट का बांधकाम होता है. चूना, गुड़, वालू वो सब मिक्स करके बना है. वो फिगर्स जो दिख रहा है ना वो पत्थर का नहीं है, पूरा स्ट्रक्चर से बना है. लाइन कौन सा फिगर? चूना, गुड़, वालू सब मूर्ति दिखता ना पूरा. वो ऊपर का पूरा खाली, नीचे पत्थर ग्रेनाइट ना बना है. यानी ये खाली ग्रेनाइट वाला है. गाईस आपण आता आलोय या देवळाच्या आतमध्ये. आता आपण चाललोय. इथे शंकराची पिंड आहे जी स्वतःच आलेली आहे इकडे. म्हणजे हे झाले मंदिर बघा काय भारी. तर तू पिऊ नको ते. अन्ना 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 जो मोक्ष मिलता है बोल के मन में रहता है लोगों के लिए. उतना हाइट पे जाके टच नहीं कर पाता है, इसीलिए इधर ही टच करके उधर जाल के बोल के मन में आने के लिए पीछे इंटेंशन, इसलिए ये बनाया. ये 12 महीने रहते हैं. 12 महीने रहता है इधर ही. हाँ. गाईस आता छोटी व्हिडिओ बघितली जी. ही बघा, ही समोरची जे मेन गेट आहे ना त्याच्या उलटा शॅडो तिथे पडते. आता आपण तुम्हाला दाखवली ना त्या व्हिडिओमध्ये, त्याची उलटी शॅडो तिकडे पडते. तेव्हा काली बनवलेले ते आत्तापर्यंत तसंच आहे. का भारी आहे बघा. मासे पण आहे वाटतं आतमध्ये. हे आहे ना खूप पूर्वीच आहे, म्हणजे खूप जुनं आहे. हे बघा, हे मंदिर आहे, त्याचे स्ट्रक्चर्स बघा एक एक नंबर. मी कधी कधी विचार करतो पहिल्याच्या जमान्यातले काय काय म्हणजे बोलतात ना, खूप कारीगर बोलतात ना चांगले होते, एकदम भारी भारी बनवायचे. माकडं बघा कशी बसले. या दगडी सगळ्यात जुन्या प्राचीन काळातले आहेत. आणि याला एक 1470 मध्ये त्याच्या अगोदर, रामायणच्या अगोदरच्या दगडी आहेत. आणि असे सगळे वाता काय याला बोलतात, वातावरण आहे. गाईस गणपती बाप्पाची मूर्ती बघा, 20 फुटाची.
गेट आहे गाईज. इथे असं म्हटलं जातं की इथे एक राक्षसाला मारलेलं, त्याचा रक्ताचा थेंब इथे पडलेला आणि त्याच्यामुळे ही सर्व दगडी बघा केवढ्या लांबपर्यंत ही दगडीच्या अशी. हा पर्वत दिसतोय ना, सेम पर्वतसारखी सर्व केवढ्या लांबपर्यंत. आपण चाललोय दुसऱ्या स्पॉटवरती. पाठी पण चालत आहेत. आता वाटतं ते समोर इकडे चाललोय बघा. भारी भारी मंदिर आहेत आणि सर्व पहिल्याची रामायण काळातले. हा, रामायण काळातले. पण एक आहे ती गणपतीचीच मूर्ती आहे, पण ही छोटी आहे. त्याला राई गणपती बोलतात आणि पहिला जो होता त्याला चणा गणपती बोलतात. आणि हिला या गणपतीच्या पाठच्या साईडला पार्वती देवीचा आहे आणि पुढे आहे ते गणपती देवाचं आहे. पाठी दाखवतो तुम्हाला. काय बोलतो गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. गणेश है ना, माता का गोदी में बिठाया, छोटे बच्चे के लिए बिठाता ना, ऐसा गोदी के ऊपर बिठा के इसे दोनों हाथ से पकड़ के रखा है माँ ने. ऐसा इमेजिनरी स्कल्पचर बना है. ये कंप्लीट नहीं हुआ, पूरा मूर्ति है ना, तो पूरा मूर्ति कंप्लीट नहीं हुआ. जो अनकॉन्स्टिट्यूट होता है अपूर्ण मूर्ति है पूरा. जो आपको इधर चेहरा ऐसा कुछ नहीं दिखता. बघा हा पाचचा जो स्ट्रक्चर आहे ना, ते देवी पार्वतीचा आहे, जो पूर्ण नाही झाला. काय असं बनवायचं होतं त्यांना की माता पार्वतीच्या मांडीवरती गणपती बाप्पा बसलाय असं. सगळ्याच आपण आलो आता दुसऱ्या स्पॉटवरती. स्ट्रक्चर बघा सर्व आर्ट आहे. दगडी येतात. ते सर्व डिस्ट्रॉय झालंय. वॉर झालेली कुठली राजांची, त्याच्यामध्ये हे सर्व डिस्ट्रॉय झालंय. आणि श्रीकृष्णाची मूर्ती होती, जी बाल श्रीकृष्ण बोलतात, त्याची मूर्ती होती, ती पण ब्रिटिशांनी नेली इकडनं. आता कुठे नेली ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे बघा सर्व म्हणजे ऑलमोस्ट तुटलेलंच आहे वरचं सर्व बघायला गेलं तर. काम बघा मजबूत आहे. पहिल्याचं काम करणारे ते इंजिनियर आता लगेच तुटले जातात. प्युअर गुळ यूज करायचं. अजून आहे तसंच आहे, रेती आणि गुळ. नाही ती इथे काय धर्मशाला होती, जिथे जेवणं झोपायचं वगैरे सर्व राहायचं खायचं सर्व इथे होतं. एक साईडला बनवून ठेवलेलं सर्व. कायच आहे बघा, नरसिंहाचं मंदिर आहे. ती पण मूर्ती आहे ती 20 फुटाचीच आहे. आता आम्ही आलोय नारियल खायला पियायला. आणि नारियल पाणी पियायला आणि नारियलच्या आतमधली मलाई खायला. काय रे काय आम्ही आता आम्ही आवले काढायला ये बघा. आवले लागले. जाता बसतो आम्ही. भाऊ बसले भाऊ पुढे गेला ये. बसलो आम्ही. हा आता पूर्ण आता विठ्ठल मंदिराकडे जात आहे. काय ते विठ्ठल मंदिर आहे आणि ही आपली पोरं आहेत. जे हा पिलर आहे ना, याच्यावरती रामायणच्या बद्दलची सगळी माहिती दिली आहे. जेव्हा रावणला भेटायला हनुमान गेलेला तेव्हाचे बघा. ते आहेत ते रामाचे विष्णू भगवानाचे दशा अवतार आहेत ते बघा. गाईड आता मी ते गाईड लोक आहेत ना, त्यांचे काहीतरी कंडिशन्स आहेत ते मी त्याच्यामध्ये रेकॉर्ड नाही करू शकत. ते बघा आपला पब्लिक तिथे द्यायचाच गाईड तो बोलतोय तो सर्व सांगतोय. हे बघा दशा अवतार आणि जेवढं मला समजते, जेवढं मला म्हणजे माहिती पडते त्याच्यामधलं ते मी सांगतो. आणि कल्की अवतार बघा.
कल्की अवतार. गाईज हे आहे ना ते विठ्ठलाचं मंदिर आहे. याच्यातल्या पण गोष्टी इंग्रजांनीच नेल्या आहेत. म्हणजे मूर्ती नाही, इंग्रजांनी विठ्ठलांची मूर्ती आहे ती आपली महाराष्ट्रामध्ये. तर एक्झॅक्ट कुठे आहे ते माहिती नाही. आणि हा ते बघितलाच असाल तुम्ही 50च्या नोटवरती आहे हा सिम्बॉल बघा. आणि हे ज्या आतमधले जे हे आहेत ना क्लासेस इथे आता सिक्युरिटीवाले ते बघा उठतात, ते तिथे जाऊ नाही देत. त्याचं जर ते वाजवलं ना ते वाजतात सर्व वेगवेगळ्या प्रकार साऊंड क्रिएट करते. तर काही जेवढी इन्फॉर्मेशन देता येईल तेवढी इन्फॉर्मेशन मी देतो आहे. कारण की गाईडवाल्यांना ते रेकॉर्ड करायला हे नाही आहे, आतमध्ये हे नाही, कारण की सर्व हे झालं आहे, डिस्ट्रॉय झालं आहे ऑलमोस्ट. काय हे बघा, ही आपली विठ्ठलाची मूर्ती आहे त्याच्यावरची. आणि बघा 50ची नोट, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 50च्या नोटवरती पण आहे. तर हाच आहे रे, हे बघा सेम. हे बघा, ह्या पहिला असं नव्हतं, पहिला कलरफुल होते. बघा इथनं दिसतोय तुम्हाला का नाही माहीत नाही. बघा याच्यावरती पाणी पडून पडून तो सर्व कलर गेला या सर्वाचा, पण इथे थोडासा दिसतोय बघा. आणि ही आहे ती आपल्या विठ्ठलाची मूर्ती. अशी मूर्ती होती आतमध्ये देवळामध्ये, पण आता सर्व तुटलंय. सो इकडेच आहे जी बघू शकतो आपण. सरडा आता आम्हाला आत्ता ज्या गाईडनी सर्व सांगितलं की मंदिराचं ना असे 10 प्रकारे असे स्ट्रक्चर बनवतात. म्हणजे बघा ही आपली विष्णू भगवानाची मूर्ती, म्हणजे विठ्ठलाची पकडा, सर्वांची पकडा. तर ही वरचं स्तंभपासून सर्व बघा. जसं असं मंदिरात, मोठ्या मंदिरात आता एक बोलतात ना की पॅटर्न बनवतात पहिला, त्याच्यानंतर मग काम चालू करतात इंजिनियर्स, तसंच आहे काहीतरी. हे बघा सर्व हे जसे ग्रिल आहेत हे बघा, तसंच हे बघा इथे पण आहे. तसंच वरती करत करत ते पूर्ण स्ट्रक्चर तयार होतो. भारी, एक नंबर. म्हणजे एक बोलतात ना प्रॉपर डिझाईन बनवतात, त्याच्यानंतर काम. हे असे 10 बनवलेत, त्याच्यानंतर काम चालू केलं आहे. गोपालकाना महाराष्ट्रात असलेलं पंढरपूर मंदिर, तिकडे जी मूर्त आहे ती याच मंदिरातून नेली होती. त्याच्यामुळेच बोलतात कानडा राजा पंढरीचा. वा वा, बस. थँक्यू मैसारा. ही सर्व इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे, कुठल्या राजाने बनवलं आहे, कधी काय हे झालं, ते सर्व बघा उर्दूमध्ये. आणि इकडे जे आपल्या इकडे असं डोनेशन देतात ना देवला वगैरेला, त्यांची नावं लिहितात, तसं असं लिहिलेलं आहे बघा उर्दूमध्ये. तर हे होतं ते कुठल्या साली कुठल्या राजाने बांधलेलं, त्याच्यानंतर कधी तुटलं परत बांधलं, असं मला सर्व लिहून ठेवलं आहे. पिलर्स लोक त्यांच्या वडिलांची नावं, सर्वांची लिहून ठेवली, त्यांच्या म्हणजे वडिलांची सर्व हे आहे. ते 3D इमेज आहे बघा. आता तुम्हाला वाटतंय माकड आपल्या पोराला हात देतोय, त्याच्यानंतर असं काहीतरी आहे बघा. शेषनाग आहे आपला शंकराच्या पेन. 3D म्हणजे 5D बोललं तरी कमीच आहे. हे पहिलाचं सर्व स्ट्रक्चर आहे बनवले. आता त्या गाईडनी दाखवलं सर्व करून कसं काय असते ते. हे बघा इकडनं वेगळं असे 7 का 8 रूप आहेत एवढूशा याच्यामध्ये. बाबा पहिल्याचे इंजिनियर बाबा खूप डेंजर होते रे. काय वंश, पहिल्याचे इंजिनियर खतरनाक होते ना. 3D इमेज, 3D काय 5D इमेज त्यांनी पहिलंच बनवून ठेवले. बोललो ना ते अलाउड नव्हतं, पण हे टुरिस्टसाठी ओपन करून ठेवलं ते. आता तेच सांगतात गाईड्स. हे बघा इकडे आवाज नाही येत आहे, इकडे बघा आतमधनं येतो लाकडाच्या याच्या. ही समिटचं जे हे आहे ना त्याच्या आतमधनं येतोय. पहिल्याची डमरू या काही पण बोलू शकतो, ज्यांना वाजवल्यावर ते आवाज येतो. हे बघा किती आहेत तिकडे आतमधली जे टुरिस्ट होते ना, त्यांनी दगडांनी वाजवून या कॉईननी वाजून आहे ना तोडून टाकलेत, म्हणून ते आतमध्ये अलाउड नाही सोडत. म्हणजे इकडचे जे 2-3 आहेत ते टुरिस्टांना म्हणजे बाबा हा काहीतरी दाखवलं असं यासाठी ते दाखवतात म्हणून. काय जे आता आम्ही दादा अभंग बोलणार आहे. मध्ये घे त्याला, मध्ये घ्या. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, विरालाही नाही कळल्या
काळ याचा कानडा राजा पंढरीचा. बस वगैरे आता बोलतात ना आपल्यामध्ये, तिथे व्हायचंय बघा. आणि इथे आहे तर लग्नाचा मंडप आहे बघा. फक्त आणि फक्त 20,000 मध्ये घेऊन जावा. फुल टँक पेट्रोल, हेल्मेट, पार्किंग कर फ्री. ही गाडी 2017चा मॉडेल आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे, व्हाईट कलर. ज्यांच्याकडे एवढी कॅश नाही त्यांनी फक्त आणि फक्त 15,000 डाऊन पेमेंट घेऊन या. गाडीवरती लोन करा, गाडी 20 मिनिटांमध्ये घरी घेऊन जावा. मस्तपैकी आता इथे झाडाखाली ऑर्डर केलेलं जेवण, मस्त घरगुती जेवण जेवलो आणि आता बसलोय थोडा वेळ. बाकीचे जण जेवत आहेत तोपर्यंत. अजून खूप सारे स्पॉट आहेत आपले. आता अर्धेच झाले, अर्धे खूप बघायचे. सर्व जेवत आहेत. वातावरण तर मस्त आहे, भारी एकदम. हवा सुटली जाम. आहे तो लोटस महल आहे. आता ते गाईड काय सांगतील बघतोय, जरा काय माहिती पडतोय का. गेट आहे, मेन गेट. हा जो महल आहे तो जेव्हा राजा युद्धाला या कुठे जायचा तेव्हा महाराणीच्या रक्षणासाठी बांधलेला होता. कारण हे बघा, हे वॉल्स आहेत ना, कुठे वरती आहेत कुठे खाली आहेत. ते तसंच त्याचं बिल्डअप, म्हणजे दुश्मनाला वाटलं पाहिजे होतं की उंची कमी आहे तर तिकडनं येताना हे इकडे वॉच टावर होते. हा बघा इथे एक आहे, हे वॉच टावर होते. याच्यावरनं बघायचं आणि मग त्यांच्यावरती अटॅक करायचा. हे आहे ते जे राणी लोक, म्हणजे आपल्या मेमध्ये वगैरे कसं गर्दी असते त्या टायमिंगला त्याच्यामध्ये यायचे राणी, तिचे असे आरामासाठी. त्याच्यामध्ये गरमी वगैरे नाही लागत आहे. तर गाईज हा आहे तो लोटस पॅलेस. आपण त्याच्या खाली आहेत. हे नावं वगैरे लिहित आहेत ना, म्हणून एंट्री बंद केले. आणि ते एंट्री चालू होती, 20-1 वर्ष झाले असतील बंद केले. गाईज अशी नावं लिहू नका, चांगलं नाही ते. ही आपली हिस्ट्री आहे. गाईज हे आहे ते हत्ती ठेवायचे. जे आपण तो म्हैसूर पॅलेस बघितला ना, त्याच्या जे फेस्टिवल व्हायचा ना त्याच्यामधलं हे खास, म्हणजे युद्धाला नाही यूज झालेले, फक्त ते खास त्या फेस्टिवलसाठीच ठेवलेले होते. इकडे ठेवायचे. आणि जे वरचे ते टोपण दिसत आहेत ना, ते आहे पहिलावाला आहे तो मुस्लिम याचा, त्यानंतर हिंदू याचा, आणि इकडे आहे ते बुद्ध याचा, बुद्धाइझम. सर्व रिजन्सला एकत्र आणून ठेवलेला असं एक प्रकार हा बघायला भेटतो इकडे. काय जे आहेत ते दरवाजे आहेत, ते पण याचेच बनले, दगडाचंच बनलेले आहेत. पहिल्याचे जे राजाचं दरबार होतं त्याचेच दरवाजे. तर गायच पहिला ही मोठी मोठी दगड आहेत, केवढी मोठी दगड आहेत. ती सर्व कशी कट करायची तेव्हा तर आपल्या आता बॉम्ब ब्लास्ट करतात आणि हे करून टाकतात. पण पहिला ते प्लूट याचे लाकडं घुसवायची आणि कशी तोडायची ते बघा. आपण मी काय एवढं आपल्याला माहिती नाही तर मी रॉंग इन्फॉर्मेशन देणार नाही, बट हीच ही आहेत आणि तशा पद्धतीमध्ये तोडतात. आणि तुम्हाला काही याच्याबद्दल माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर काय ते बघा, हे आतून असं दिसतं. त्याच्यावरती पण हे होतं जे बांधलेलं आहे ते वॉरमध्ये तुटून गेलं आहे. डिझाईन बघा, आग लागली आणि जर रील कर चढताना रील कर. काय आपण आता त्याच्यावरती आलोय. इकडे होतं ते पूर्ण मोठं त्याच्या लाकडाचं बनलेलं होतं. आता सर्व ते वॉरमध्ये जळलं आहे. त्या गाईडनीच सर्व सांगितलं आपल्याला, जेवढं आपल्याला समजते मी तेवढं सांगतोय. तर गाईज ही टाकी एक प्रकारे बघायला गेलो होतो, पण ही टाकी आहे ती 3 किलोमीटर लांब जे राजाचं महल होतं तिकडे निघते. आणि हे होते तेव्हाचे पाईपलाईन्स. हे बघा, याच्यावरनं पाणी यायचं आणि जायचं. काय टेक्नॉलॉजी गाईज. हे बघा, हे जे सैनिक होते डायरेक्ट त्यांचे डिशेस आहेत तुम्हाला तो बोलला फक्त. गाईज हे बघा, हे सर्व आहे ते रामायणामधले जे स्टोरीज आहेत ते. हे बघा, इकडे सीतामाने रामाला सांगितलं हिरणाच्या बद्दल, म्हणजे हिरण त्याला पकडून आणायला. त्यानंतर हे बघा, लक्ष्मण आणि सीताला सोडून राम गेला. हे आम्ही तर जरा होती ते खूप नाही, एक मिनिट. त्याच्यानंतर हे बघा, राम निघाला शिकार करायला. त्याच्यानंतर हे बघा, रूप वगैरे हे सर्व एक
सर्व बोलतात ना स्टोरी रामाची पूर्ण ह्याच्यावरती भिंतीवरती छापले या बनवले बोला सर्व काय. हे तुम्हाला मी फक्त एक एक्झाम्पल दाखवला. असे सर्व स्टोरीज म्हणजे असंच सर्व इकडे बनवलेलं आहे बघा. खूप विचार करा तेव्हा बुक्का नव्हती म्हणून हे हाताने स्ट्रक्चर बनवायचे आणि हे स्टोरीज अशा दाखवल्या जायच्या. आपल्याला कसं आता थिएटरमध्ये या बुक्समध्ये समजते तसं इथे यांना असं समजायचं. काय जे बघा शिव टेम्पल आजच्या दिवसातला आपला लास्ट स्पॉट शिव टेम्पल. स्टार्टिंग पण शिव से और एंडिंग भी शिव से. अरे जय शंभो. जय शंभो. आतमध्ये सर्व जमिनी खालती होतं. मला जमीन दिसत असेल ना थोडं जमिनी खालती होतं. हे सर्व काढलंय जमिनी खालनं. आणि इकडे शिवलिंग होतं ते पण नाही आहे काढलं आहे. सर्व पहिल्या जमान्याचं होतं. आणि इथे पाणी भरते बघा तुम्ही बघू शकता. इथे पाणी आहे. पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा 5 फीटपर्यंत पाणी इथपर्यंत येतं. नंदी पण पाण्यामध्येच आहे. प्राईज आहे बघा. एवढी भिंत आहे एवढं खाली होतं आहे मंदिर. एस्ट्रॉलॉजिस्टने सर्व काढलं आहे बघा. एवढं फक्त हा गेट होता तो वरती दिसत होता. खूप भारी मंदिर आहे पण याच्यामध्ये शंकराची पिंड नाही तेव्हाच काढली.